हॅलो गाईज, मी प्रतीक्षा. तर हा माझा पहिला व्हिडिओ असणार आहे. शॉर्ट्स तर खूप आहेत, तुम्ही बघितलंच असणार, पण व्हिडिओ म्हणून पहिला हा मी पोस्ट करते आहे. ह्यात दाखवते की बिगिनरसाठी मेकअप कसा करायचा. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पण माहिती आहे मॉइश्चरायझर मेकअपचा पहिले किती इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी सगळ्यात पहिलं मी माझ्याकडे खरं तर मॉइश्चरायझर नाही आहे, त्याच्यामुळे मी हायलॉरॉनिक ॲसिड लावते पॉन्ड्सचं. ते पण मॉइश्चरायझरसारखंच काम करतं. मानेला वगैरे सगळीकडून लावून घ्यायचं आणि स्प्रेड करायचं. त्याच्यानंतर थोडं 2 सेकंड थांबून तर आता ह्या हायलॉरॉनिक ॲसिडला मस्तपैकी ॲब्झॉर्ब व्हायला 2-3 मिनिट म्हणजे 2-3 सेकंड तरी ठेवायचं. आणि त्याच्यानंतर लिपला पण मॉइश्चर करणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळं मी लावते बोरोलिनवालं. वॅसलीन लावलं तरी चालेल. आणि आता खरं तर प्रायमर लावायला पाहिजे होतं, पण मी त्याच्या आधी कन्सिलर लावलं. हे कन्सिलर पॅलेट मी ॲमेझॉनवरून मागवलं होतं. तर आता इथे आईसच्या खाली मी लावते आहे. आणि माझ्याकडं ब्युटी ब्लेंडर ब्रशेस वगैरे नाही आहेत अजून, तर मी बोटाने स्प्रेड करते आहे ते तेवढं. तर तसंच तुम्ही पण बोटाने पण स्प्रेड करू शकता तुमच्याकडं, म्हणजे तुम्ही बिगिनर असाल तर होतं, म्हणजे नाईसली स्प्रेड होतं. तर सगळीकडून लावून घेतलं आहे मी. इकडे माझ्या माउथच्या इथे पण जरा असं हलकंसं डार्कनेस आहे, तिकडे पण लावेल मी आता. आणि म्हणजे तुम्हाला वाटेल डार्क स्पॉट तिथे पण लावू शकता. पिंपलचे डार्क स्पॉट असतात तिथे. तर हे चालू आहे माझं स्प्रेड करणं. तोवर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की माझा नेक्स्ट व्हिडिओ कशावरती करू, म्हणजे मी, कारण माझं नवीन आहे तर मला जास्त समजत नाही आहे कशावरती करू मी व्हिडिओज. तर तुम्ही सांगू शकता. आता तर तुम्ही डिफरन्स बघू शकता. आणि हे खरं तर मी आधी लावायला, तर मी घेते आता स्टुडिओचं प्रायमर. ते पण खूप स्मूथली सगळीकडे स्प्रेड होतं. आणि जसं जिथे पोर्स तुम्हाला ओपन पोर्स दिसतील तिथे तुम्ही लावा. माझ्या नोजच्या इथे जास्त आहेत म्हणून मी तिथे लावलं. चीनवरती, परत माउथच्या खाली पण, म्हणजे त्याच्याने मेकअप ॲब्झॉर्ब नाही होत. फाउंडेशन वगैरे लावतो आपण. तर मी घेतलेलं आहे फिटमीचं फाउंडेशन शेड 220चं. मी थोड्याच अमाऊंटमध्ये घेते कारण मला कुठे बाहेर नव्हतं जायचं. मी जस्ट असंच व्हिडिओसाठी गेला होता मेकअप. तर हे पण मी सगळीकडे लावून घेते बोटानेच आणि सगळीकडे स्प्रेड करून घेते. तर गाईस, तुम्ही बघू शकता की आता हे पण हातानेच मी स्प्रेड करून घेतलेलं आहे. आणि आता लावणार आहे चिक टिंट झुडिओचं. हे खूप मस्त प्रोडक्ट आहे. मी झुडिओचे जास्त वापरलेत कारण मस्त ॲप्लिकेबल, एकदम स्मूथ आहे तसं. हाताने पण ते आपण स्प्रेड करू शकतो सगळीकडे. आता तुम्ही बघू शकता एकदम स्मूथली स्प्रेड होतं सगळीकडे. आणि असं वाटत पण नाही की आपण काय लावलं आहे. नॅचरल लुक देतं एकदम. म्हणून मी जास्त तर प्रोडक्ट झुडिओचे वापरते. त्यातले आहेत थोडेफार खराब पण जास्त तर चांगलेच आहेत. जसं की हे चिक टिंट मस्त आहे एकदम. तुम्ही पण वापरून बघू शकता. तर आता स्प्रेड करून घेतलेलं आहे. स्मूथली अप्लाय झालेलं आहे हे. आता स्प्रेड करून घेतलं नीट. आता आयब्रो फिल करायची वारी आली आहे. तर हे पेन्सिल आणली होती मी आणि ह्याच्याने बसते, ब्लॅक शेड आहे. तर ह्याच्याने नीट फिल केलं. अजून एक येतं ब्रश आहे, पण हे आपल्या फणीसारखं आहे, कोंबसारखं आहे. त्याच्यानेच कोंब करून घेतलं आयब्रो. मला तर वाटतं माझ्या ह्याच्याने, म्हणजे माझ्या माहितीनुसार, की फेसमध्ये सगळ्यात चांगलं म्हणजे आयब्रो असतील तरच फेस चांगला दिसतो आपला. म्हणून मी जास्त फोकस करते आयब्रो आणि लिप्सवरती. तर आता मी लिप लायनर लावत होती,
तर हे पण झुडिओचंच आहे, पण ते मध्येच तुटलं तर मी दुसरंवालं लावलं ब्राऊनवालं. हे खरं तर कोणत्या पण माझ्या आउटफिटवरती अगदी इझिली मॅच होतं. तर मला वाटलं की पिंक सूट होईल, पण नंतर वाटलं की पिंक नाही ब्राऊन सूट होईल जास्त, कारण मी जास्त तर असा लिप कॉम्बो करते ब्राऊन लिप लायनर, तर न्यूड शेड वापरते. तर हा तसा टाईप आहे म्हणून मी हा वाला ट्राय केला. ह्याचं नाव आहे लिप ड्रिप करून, झुडिओचेच हे पण खूप मस्त शेड आहे आणि न्यूड शेड आहे, एकदम मस्त मॅटवाला. आणि तुम्हाला वाटलं तर त्याच्यावरती ग्लॉस टाईप पण लावू शकता. तर आता परत एकदा झुडिओ तर हे आहे झुडिओचीच म्हणजे हायलायटर. हे पण एकदम मस्त प्रोडक्ट आहे झुडिओचं, म्हणून मी जास्त झुडिओ वापरते आणि अफोर्डेबल पण आहे. तर हे मी लावून टाकलेलं आहे कुठे पण, म्हणजे उरलं तर इथे नसतं लावायचं खरं तर. चीकवरती, नोजवरती, इनर कॉर्नर ऑफ आईज आणि आयब्रोच्या खाली एकदम म्हणजे हायलाईट, ते पार्ट हायलाईट होण्यासाठी. तर हे पण मी बोटाने स्प्रेड करून घेते. आता नीट सगळीकडे स्प्रेड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मस्त लूक माझा दिसेल तुम्हाला. मी जास्त म्हणजे काय ओव्हर मेकअप नव्हता केला, बस हा पण नॅचरलच समजा. फक्त लिपस्टिक थोडीशी डार्क वाटते, पण बाहेर गेल्यानंतर नॉर्मल वाटते. कॅमेरामध्ये जरा जास्त शेड डार्क वाटतो आहे, म्हणजे माझ्या मते तर. तुम्ही सांगा जरा. आणि हे माझं आयलॅश कर्लर मी 1 वर्ष आधी घेतलेलं आहे, हे लॅशेस कर्ल करण्यासाठी. हे म्हणजे ज्यांना येत नाही त्यांनी तर ट्राय नका करू, पण ज्यांना सवय आहे आणि म्हणजे डायरेक्ट अप्लाय नका करू स्वतःवरती, एक्सपेरिमेंट नका करू. आधी गूगल करा कसं वापरतात ते, मगच करा, कारण येत नाही त्यांना वापरता तर प्रॉब्लेम होतो जरा. मग मी इथे करून घेतलेलं आहे लॅशेस कर्ल्स नीट. बघू शकता तुम्ही डिफरन्स नाही बोलू शकत, म्हणजे दोन्ही एकदाच केलेले आहेत. तर आता लावते परत एकदा झुडिओ. मी ऑब्सेस एकदम झुडिओमध्ये. तर हे स्ट्रेटनसाठी आहेत. ह्याच्यामध्ये पण खूप सारे व्हरायटीज आहेत, जसं लिपस्टिकमध्ये सगळ्याच म्हणजे झुडिओमध्ये तुम्ही बघू शकता. अफोर्डेबल रेंजमध्ये चांगले प्रोडक्ट आहेत. तर हे स्ट्रेटनवालं आहे आणि दुसरं एक माझ्याकडे ते कर्ल करतात म्हणजे लॅशेस, पण हे स्ट्रेटन लॉंग दिसतं त्याच्याने. तर लावून घेतलेलं आहे दोन्ही साईडला. डिफरन्स बघा आता खरं. तर हे पण नीट लावून घेतलं. म्हणजे बिगिनर लोकांसाठी झुडिओ इज बेस्ट वाटतं मला, चांगल्या क्वालिटीचं पण. तर बघा माझं लॅशेसची लेंथ. तर हा फायनल लुक आहे. जरा माझा तोंड, फेस, ब्युटी माझं सगळं आता मस्त मेकअप झालेला आहे, शाईन करतं माझा फेस. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज मेकअप कसा वाटला, आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवरती बनवू ते पण सांगा. तर बघू शकता बॅक कॅमेराने. तर आता 1-2 मिनिट तरी माझं फेस आणि माझा मेकअप दाखवण्यातच माझा टाईम जातो. पण तुम्ही सांगा कसा वाटला खरंच माझा मेकअप, म्हणजे युजफुल आहे की नाही तुमच्यासाठी. मी आईच्यावरती काहीच हायलायटर वगैरे लावलं नाही, पण ते झालं आहे काय माहिती कसं झालं आहे. शाईन देते कारण ते म्हणून. तर गाईज हा होता माझा व्हिडिओ. सांगा नक्की कसा होता. सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. बाय.